नाशिकच्या येवला तालुक्यामधील मुखेड या गावामध्ये मेंढपाळाने मेंढ्यांना चुकीचं औषध टाकल्यामुळे 45 मेंढ्यांचा मृत्यू झाल्याची घटना घडली। मेंढपाळ गणेश भगत आणि त्याची पत्नी यांनी येवल्यामधील एका औषध दुकानामधून जनावरांसाठी सर्दी तापासाठी एक औषध विकत आणलं होतं। या औषधाचा दुष्परिणाम या मेंढ्यांवरती झाल्याचं पाहायला मिळतंय। मेंढपाळ हे अशिक्षित असल्यामुळे मेडिकलमधील कामगारांनी चुकीचे औषध दिल्याचे गणेश भगत यांच्या 35 तर ज्ञानेश्वर गुमनर यांच्या 10 मेंढ्या दगावल्यात असं सांगितलं जातंय। मुखेड येथील पोलीस पाटील मनोज आहेर यांनी प्रत्यक्ष पाहणी केली, परंतु या मेंढ्यांच्या मृत्यूला जबाबदार कोण असा सवाल यावेळेला उपस्थित होत आहे। सध्या दुष्काळ असल्यामुळे मेंढपाळांना न्याय मिळावा अशी मागणी यावेळेला केली जाते। आम्हाला प्रतिक्रिया आम्हाला मेडिकल औषध आम्ही पाजल्यापासून येत आम्हाला घडलं। आमच्या 30 मेंढ्या गेल्या 30 मेंढ्या गेल्या आमच्या। मेंढ्याची आमची भरपाई पाहिजे। आम्ही ते मेडिकल मधून औषध आणल्यामुळे आमच्या एवढ्या मेंढ्या मरण पावल्या। मग आता ही भरपाई कोणी द्यायला पाहिजे तुमचे? मेडिकल वाल्यांनी दिली पाहिजे आम्हाला। मेडिकल वाल्याच्या हलगर्जीपणामुळे तुमच्या आज या मेंढ्या दगावल्या। हा डबा आहे या बाई, यो डबा आहे आमचा। काय नाव आहे त्या डब्याचं? XXX। या ना आमच्या मेंढ्याचे निधन झालं।